नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया। 24 तासांपेक्षा जास्त उलटून गेलेली ती बाई आणि तिची मुलगी अजून कसा यांचा पत्ता लागला नाही। मिस्टर राजपूत यांनी अगदी चिडून रंगाला फोन केला। बॉस, आपली माणसं 24 तास त्या घरावर नजर ठेवून आहेत, पण त्या दोघी अजूनही परतल्या नाही आहेत। अजूनही परतल्या नाहीत म्हणजे कुठे गेले आहेत? आजूबाजूला चौकशी केलीस का? हो केली, पण त्या दोघींविषयी कोणाला काहीच माहीत नाहीये। म्हणजे बॅग वगैरे घरून येऊन निघताना त्यांना कोणीही पाहिलेलं नाहीये। मग त्या गेल्यात कुठे? वर ढगात का खाली पाताळात? एवढे पैसे मोजता तुम्हा लोकांवर, पण एक काम धड करता येत नाहीये। नेहमी तो विवेक देशमुख माझ्या हातावर तुरी देऊन निघून जातोय। आज संध्याकाळच्या आत त्या दोघी मला माझ्या समोर हव्यात। समोरच्या खुर्चीला जोरदार लाथ मारत मिस्टर राजपूत यांनी फोन डिस्कनेक्ट केला। चला, खूप झाल्या गप्पा। प्रिया, तू आता आराम कर, आजीसाहेब म्हणाल्या। आबासाहेब जरा वेळापूर्वीच त्यांना कोणीतरी भेटायला आलं म्हणून गेले होते। हो वहिनी, आणि उद्याचं शॉपिंग पक्का आहे बरं। जास्त धावपळ करू नकोस ग, आणि तोही खूप दुकान नको फिरवत बसू तिला। नाही, मी काळजी घेईन। वहिनी, आपण येणाऱ्या पिल्लूसाठी पण शॉपिंग करायची का? विराजच्या उत्साही प्रश्नावर प्रियाकडे उत्तर नव्हतं। ती आता गप्पच राहिली होती। आतापासून नको करायला ती शॉपिंग, एकदा का तिचं डोहाळ जेवण झालं की मग करूयात, आजीसाहेब आता म्हणाल्या। विराजचं बोलणं ऐकून प्रियाचं हृदय घट्ट झालं। आपण यांना फसवत आहोत या गिल्टने आधीच तिला आतून पोखर होतं। कशीबशी तग धरून होती ती, पण असं काही बोलणं झालं की मोठ्या हिमतीने उभाच असलेला डोलारा कोसळतोय। कसं वाटायचं? विवेक म्हणाला। तेही बरोबर होतं, त्यांच्या नात्याचं नाटक रंगात आलं होतं। आता पडदा पडला तर सगळंच संपलं असतं। ती तर परकी होती, निघून गेली असती तिथून, पण विवेकचं काय? त्याची आजी आजोबा भाऊ कायमचा दुरावला असता त्याच्यापासून। तिने मोठ्या मुश्किलीने स्वतःला त्या झोनमधून बाहेर काढलं। विराज आणि आजीसाहेब गप्पा मारून गेल्यावर प्रिया बेडवर पडली। विचार तिच्या मनात सतत घोळत होते। विराजच्या बोलण्याचा विवेकचा तो रागीट कठोर वृक्ष वाटला होता तिला, म्हणजे बऱ्याच अंशी अजूनही तसाच वाटत होता। पण विराज म्हणाला तसं वरून कितीही कठोरपणा दाखवला तरी आपल्या माणसांसाठी हळवा होता तो। आजीसाहेब आणि आबासाहेबांनी त्याचं विराजवरचं प्रेम तिला बऱ्याच वेळा सांगितलं होतं आणि आज तिने स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवलं। आबासाहेबांवरही राग होता, पण त्यांचा मान राखायचा, जिला वाईट नको वाटायला म्हणून रात्री कितीही उशीर झाला तरी 2 घास खायचा। आणि ती तर कोणीच नव्हती त्यांची। तिच्याबद्दलची काळजी लोकांना दाखवण्यासाठी नव्हती, ती मनापासून होती। त्यांनी 2 वेळा तिच्यावर अविश्वास दाखवला, याचा राग अजूनही होता, पण त्याच्या अशा वागण्याने काय कारण असेल हे तिला माहीत नव्हतं। आज सगळ्यांसमोर उभा असलेला विवेक त्याच्या भूतकाळच्या अनुभवांमुळे घडला होता। या सगळ्या पलीकडे जाऊन विचार केला तर तिच्यासाठी तो एखाद्या देवदूतापेक्षा कमी नव्हता। तिचा आणि तिच्या बाळाचा जीव वाचला होता त्याने। आज ती जिवंत होती, सुखरूप होती, ते फक्त त्याच्यामुळेच, नाही तर त्याने तिला आणताना स्वार्थ साधला होता। पण हे काम त्याने दुसऱ्या कोणाकडूनही सहज करून घेतलं असतं जर तो त्या दिवशी तिला भेटला नसता किंवा तिला हॉस्पिटलमध्ये सोडून फक्त निघून गेला असता तर काय केलं असतं तिने? असं ती असतं मी त्यावेळी ती हतबल झाली होती। भावनेच्या भरात आत्महत्येचा निर्णय घेतला, पण कदाचित पुन्हा तशी हिंमत झाली नसती। मग काय केलं असतं तिने? कुठे गेली असती? तिचा हात आपसुकच पोटावर केला। आय एम सॉरी बाळा, आई खूप वाईट वागली तुझ्यासोबत, पण काय करू ले, लाचार झाले होते एवढे की जगण्याची आणि लढण्याची हिंमतच नव्हती माझ्यात। तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले। विचार करता करताच तिचा डोळा लागला। जाग आली तेव्हा संध्याकाळचे 5 वाजले होते। फ्रेश होऊन ती बाहेर आली। संध्याकाळच्या वेळेपर्यंत झोपून राहिल्यामुळे आता खजील झाली होती। आणि सॉरी आजीसाहेब, कसा डोळा लागला कळलंच नाही। आतापर्यंत झोपून राहिले मी। हरकत नाही बेटा, तुला निवांत शांत झोप लागली ते महत्त्वाचं। विराज भाऊजी कुठे गेलेत? त्याच्या कुठल्या तरी मित्राला भेटायला गेला आहे तो। त्यावरून तिला आठवलं की तिने उद्या नुपूरला घरी बोलवलं आहे, यांना सांगावं म्हणून ती म्हणाली, आजीसाहेब उद्या माझी एक मैत्रीण येईल संध्याकाळी, चालेल ना? तुला या आधीसुद्धा सांगितलंय प्रिया, हे घर तुझं आहे, ज्याला वाटेल त्याला तू इथे बोलवू शकतेस, माझ्या परवानगीची गरज नाही आहे। तेवढ्यातच मंदा आली। रात्रीच्या जेवणाचा मेनू विचारत होती। आजीसाहेबांनी बरेच पदार्थ सांगितले। रोजच्या जेवणात एवढे पदार्थ नसतात, कोणी येणार आहे का आता? आजीसाहेब, अगं हो, विवेकचा मित्र, हो, हर्षल येणार आहे, लहानपणापासूनचा तो मित्र आहे।
त्याचे आई वडील तिकडे US मध्ये असतात. त्याच्या मोठ्या भावाकडे बिझनेससाठी तो इथे एकटाच असतो. विवेकने त्याला आज जेवायला बोलवलं आहे, तुला सांगितलं नाही का? नाही, विसरले असतील कदाचित. बरं, हरकत नाही. आणि तो काही बाहेरचा नाही बरं. विराज आणि विवेकसारखाच आम्हाला तुझी ओळख होईल आज. तिने मान डोलावली. रात्री 8:30 वाजता विवेक हर्षलसोबत घरी आला. नमस्कार आजीसाहेब. नमस्कार आबासाहेब, कसे आहात? समोर येत हर्षलने दोघांनाही नमस्कार केला. तर आम्ही ठीक आहोत. आणि तू? मी मजेत, नेहमीसारखाच. हर्षल तू बस, मी आलोच जरा फ्रेश होऊन. एक नजर प्रियाकडे टाकत विवेक फ्रेश व्हायला गेला. ती तिथेच उभी होती अवघडल्यासारखी. अगं प्रिया, ये इकडे. आजीसाहेबांनी तिला जवळ बोलावलं. हां हर्षल, तुला बोललेलं होतं ना मी. विवेक आहे, विवेकची बायको प्रिया. हर्षलने हसून हॅलो म्हटलं. त्यावर तिने छोटंसं स्मित करत हाय रिप्लाय दिला. तू सुद्धा आपल्या मित्राचं गुपित अगदी नीट सांभाळून ठेवलंस. हर्षल, अजिबात भनक लागू दिलीच नाही. विवेकचा एकमेव जिवलग मित्र हर्षल असल्याने तिला प्रेमाविषयी किंवा प्रियाविषयी माहिती असेल असं समजून आजीसाहेब म्हणाल्या. या बाबतीत मी सुद्धा तुझ्या इतकाच अंधारात होतो आजीसाहेब. पट्ट्याने अजिबात खबर लागू दिली नाही. हर्षलने मोकळं स्मित करत उत्तर दिलं. खरं की काय? अहो देवाची शपथ, खरंच नव्हतं माहिती मला. बरं, आईबाबा कसे आहेत? हर्षल आबासाहेबांनी आता तिला विचारलं. ठीक आहेत, पुढच्या महिन्यात येतील इथे महिन्याभरासाठी. तर अरे वा, मग मुली पाहायला सुरुवात केली की काय असं आता विचारला आले. छे किती दिवस असं एकटा राहणार आहेस रे हर्षल? लग्न कर आता, आजीसाहेब त्याला आता म्हणाल्या होत्या. हो ना, आता तर तुझ्या मित्राने सुद्धा सरेंडर केलं आहे. आबासाहेब हसत म्हणाले. बघूया त्यांच्यासारखाच काही जमलं तर. बोलताना हर्षलने प्रियाकडे पाहिलं. तेवढ्यात विराजही आला. अरे हर्षल दादा, तू कधी आलास? आता 5 मिनिटांपूर्वी, स्पेशली तुला आणि प्रियाला भेटायला, म्हणत हर्षलने विराजला मिठी मारली. थँक्स. बाकी तू कसा आहेस? मजेत ना? तू सांग काय म्हणतोस? जर्मनी त्याच्या जाग्यावर आणि मी टॉप ऑफ द हेवन. एकतर घरी येण्याचा आनंद, दुसरं भाऊने लग्न केल्याचा, आणि तिसरं मी लवकरच काका होणार आहे याचा. हॅट्रिक. हर्षल आणि विवेकची मैत्री विराजला माहिती होती, त्यामुळे आता आपल्या भावाविषयी बारीक सारीक गोष्टी माहिती असतील म्हणून तो सहजपणे बोलून गेला. पण मी काका होणार आहे या वाक्यावर जराशी अस्वस्थता झालेली प्रिया हर्षलच्या नजरेतून सुटली नाही. एरवी नॉर्मल नातं असलं तरी तो तिच्याशी मोकळेपणाने बोलत असता, पण विवेक आणि प्रियाच्या लग्नाची पार्श्वभूमी त्याला माहिती होती. अशा वेळी तिला काय विचारणार होता तो? तरीही आजीसाहेब आणि आबासाहेबांना काही ऑड वाटू नये म्हणून त्याने तिच्या शिक्षणाविषयी विचारलं. CS केलंय मी आणि सिलमटन CLE MBA. हे ऐकून हर्षवर्धनला तर धक्काच बसला. एवढी शिकलेली सवरलेली मुलगी आत्महत्या करायला निघाली. आता त्याच्या समोर सुद्धा ती दडपणाखाली वाटत होती. काय सांगतेस वहिनी, तू CS केलंय? हो ग्रेट, पण समोर ऑफिस जॉईन करणार आहेस की नाही ते म्हणजे तिला समोर काय बोलावं कळे ना. तेवढ्यातच विवेक फ्रेश होऊन आला. विराज, तू जाव फ्रेश होऊन ये, मग जेवण मारतो. बस आलोच 2 मिनिटात. प्रिया, मंदाला सांग ताट घ्यायला. लिव्हिंग एरियात बसून हर्षल आणि विवेक त्यांच्या बिझनेसविषयी काहीतरी डिस्कशन करत होते. प्रिया मंदाच्या मदतीने ताटं वाढत होती. विराजही फ्रेश होऊन आला. आल्यावर तोही प्रियाला ताट वाढण्यास मदत करू लागला. ती बहुतेक त्याला असू द्या म्हणत होती. दोघांचं हसून काहीतरी बोलणं सुरू होतं. लिव्हिंग एरियात बसलेल्या हर्षलचं त्या दोघांकडेही लक्ष गेलं. विराज आजच भेटला आहे प्रियाला, पण तरीही तिच्यासोबत छान मिक्स झालाय नाही? हो, त्याचा स्वभाव माहीतच आहे तुला. खूप लवकर समोरच्याला आपलंसं करून घेतो. ही इज अ फुल ऑन इमोशन्स. प्रियाचा स्वभावही तसाच आहे का? हर्षलच्या या प्रश्नावर मोबाईलमध्ये डोळे असलेल्या विवेकने त्याच्याकडे पाहिलं. म्हणजे ती पण विराजसोबत पटकन मिक्स झाली आहे म्हणून म्हटलं, तिचा स्वभावही तसाच आहे का? हर्षल विवेकच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत होता. दुपारी लंचला एका मीटिंगसाठी भेटले होते ते दोघं. तिथल्या डेझर्टमध्ये बेसनाचे लाडू दिसल्यानंतर विवेकने स्वतःहून प्रियाने केलेल्या बेसन लाडवांबद्दल सांगितलं. तो अगदी शांतपणे आणि विश्वासाने तिच्याविषयी बोलत होता. हर्षलने तिच्या पुढच्या सेटलमेंटविषयी विचारलं तेव्हा मात्र त्याने तो विषय टाळला होता. आय टोल्ड यू, ती तिच्या आत्याकडे राहायची आणि तिची आत्या शी रुइंड हर लाईफ. तिला कधीच तिची माणसं भेटली नाही. सो आताही तो प्रियाबद्दल सकारात्मकच बोलत होता.
हे सगळं तिने सांगितलं तुला? हो, थोडंफार तिने सांगितलंय आणि बाकी मी अंदाज लावत आहे. बट यू नीड टू बी केअरफुल विवेक. अशा प्रकारे गोड गोड बोलून जर तिने सगळ्यांना आपल्या बाजूला घेतलं तर तुझ्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो. हर्षलने पुन्हा एक खडा टाकून पाहिलं. हे होणारच नाही हे तू एवढ्या आत्मविश्वासाने कसं काय सांगू शकतोस? म्हणजे व्हॉट इज दिस बेस ऑफ दिस? बिकॉज आय नो हर, शी इज नॉट ॲट ऑल ग्रीडी. पैशांचा मोह नाही आहे तिला. क्षणाचाही विलंब न लावता विवेक अगदी ठामपणे म्हणाला. त्याच्या त्या उत्तरावर हर्षलच्या चेहऱ्यावर एक अदृश्य स्मित उमटलं. पण तरीही ती कधीही तुला क्रॉस करू शकते. बेटर बी केअरफुल, आय टोल्ड यू. हर्षल, ती असं काहीही करणार नाही. रादर तिला करायचंही नाही आहे. नाहीतर आबासाहेबांनी साताऱ्याची जमीन तिच्या नावावर केल्यावर तिने मला का सांगितलं असतं? हे ऐकून हर्षल चकित झाला. ती जमीन आबासाहेबांनी तिच्या नावावर केलेली आहे हे आता हर्षलने विचारलं. अरे हो, तिने घरात पाऊल टाकल्याबरोबर जमिनीचा निकाल आपल्या बाजूने लागला होता आणि मला फोन आला. आय टोल्ड यू डेस्टिनी. आणि तुला माहिती आहे आबासाहेब या गोष्टी किती मानतात त्यामुळे त्यांनी ती जमीन थेट तिच्या नावावर करून टाकलेली आहे. हो, एवढं मोठं घडलं तरीही तू इतक्या शांतपणे सांगतोयस. अरे किमान 250 कोटींची जमीन असेल ती. उद्या जर तिने परत केली नाही तर? हर्षल, जमीन ही तिच्या नावावर गेल्यानंतर तिने स्वतः मला फोन करून सांगितलं आणि वरून म्हणाले की त्याच्याशी संबंधित जे काही डॉक्युमेंट असतील ते तयार करा, मी सही करून देईन. मी सांगतोय ना तुला, प्रिया तशी नाही आहे. ती खूप निरागस, प्रामाणिक आणि निर्मळ आहे. तिला फक्त माणसांचं प्रेम आणि सोबत हवी आहे. मनी, पॉवर, प्रॉपर्टी इज नथिंग फॉर हर. विवेकच्या प्रियाबद्दलच्या या मोठ्या भाषणावर हर्षलने भुवया उंचावल्या. तो पहिल्यांदाच कुठल्या मुलीबद्दल इतक्या खोलवर मनापासून आणि तेही पूर्णतः सकारात्मक बोलत होता. तुला जर एवढा विश्वास आहे तर चांगली गोष्ट आहे. बाय द वे, तिने सांगितलंय तुला CS केलंय तिने आणि सायमल्टेनियसली MBA सुद्धा. हो, मला नव्हतं माहिती. डोंट टेल मी की तू तिला विचारलं नाही आहेस करून. तर गरजच पडली नाही आहे कधी. असं कसं म्हणतोस विवेक? समोरचे काही महिने तरी तुम्हा दोघांना एकत्र राहायचं आहे, त्यामुळे बेसिक माहिती तरी असायला हवीच आहे. तर आणि मला वाटतं आजीसाहेब, आबासाहेब, विराज आणि तिच्यातलं ते बॉन्डिंग आणखी स्ट्रॉंग होण्याच्या आधी काहीतरी निर्णय घेऊन हे प्रकरण मार्गी लावायला हवं, असं देखील आता तो म्हणत होता. मिस्टर राजपूत, त्यांनी तर स्वतःच्या हाताने स्वतःची वाट लावून घेतली आहे. त्यामुळे लवकरात लवकर काहीतरी हालचाल करायलाच हवी. जितका वेळ लागेल तितका जास्त त्रास होईल. गोष्टी अधिकच गुंतागुंतीच्या होतील का कुणास ठाऊक. पण जेव्हा हर्षल म्हणाला की त्या चौघांमधला बॉन्डिंग आणखी स्ट्रॉंग होण्याच्या आधी त्याच्या आणि प्रियाच्या लग्नाचा निकाल लावायला हवा, तेव्हा विवेकच्या हृदयात काहीतरी टोचल्यासारखं झालं. तेवढ्यातच आजी साहेबांनी दोघांना जेवण्यासाठी आवाज दिला. तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा, बाय.